हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच फ्रेश झाली, मस्त आंघोळ वगैरे केली. आज जरा उशीरच झाला आंघोळीला. मम्मीचे 2-3 वेळा बोलणे घालले, त्याच्यानंतर आंघोळ केली. कारण ती केव्हाची म्हणत होती जायचं आहे, मी इकडं मोबाईल पाय तिकडं मोबाईल पाय, असं करत करत आत्ता कुठं आवरलं आहे मी. आणि आज आत्या पण गेल्या आहे त्यांच्या घरी. त्यांना येऊन 10-12 दिवस झाले होते, कारण आजीच्या ऑपरेशनच्या दिवशी आल्या होत्या त्या. मग आत्तापर्यंत राहिल्या त्या. आणि त्यांची मुलं पण घरी एकटे आहे, त्यामुळं मग त्यांना जावं लागलं, नाही तर अजून राहणार होत्या. पण त्यांना सोबत पण कोणी नाही आहे, मग त्या गेल्या. आणि आता आजीची जी ड्रॉप्स वगैरे टाकण्याची कामं आहे ती आता माझ्याकडे आलेली आहे. कारण आत्या करत होत्या, आत्या होत्या तोपर्यंत त्यांना माहीत होतं सगळं, त्याच करत होत्या. आता त्यांनी मला सांगितलं आहे कसं टाकायचं काय. मग आता आजपासून ते काम माझ्याकडे आलेलं आहे. तर चला आता. आणि कसं आहे ते ड्रॉप 4-5 वेळा टाकावं लागतं दिवसभरातून, त्यामुळे थोडं लक्ष ठेवावं लागतं. तर आज आत्या गेल्या तर ते सगळं काम माझ्याकडे. तर चला आता काय काय होतं काय काय नाही दिवसभरात तुम्हाला दाखवते. आणि अजून तर माझा ब्लॉग पण अपलोड करायचा राहिलं आहे, कारण देवेंचं हॉटस्पॉट घ्यावं लागतं, त्यामुळं थोडंसं लेटच होतं. तो आज बाहेर गेला आहे, त्याला सुट्टी आज, पण तो गेला आहे बाहेर, त्यामुळं थोडंसं लेटच होईल आजचा ब्लॉग पण. आणि तुम्हाला माझे माहेरचे ब्लॉग्स कसे वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या टॉपिकवर किंवा माझ्या माहेरच्या कोणत्या गोष्टींवर तुम्हाला ब्लॉग पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. मी नक्की ब्लॉग बनवल. कारण कसं आहे पाहुणे वगैरे येते, त्यामुळं थोडंसं ब्लॉग शूट करायला हे होतं आहे. तर तुम्ही समजून घ्या, तुम्हाला कसं पाहिजे ते मला सांगा, मी नक्की शूट करेल. सो चलो आज काय काय होतं बघू. इकडं बाबांचं चालू आहे सकाळी बातम्या बघायचं काम. आजीला ड्रॉप टाकले, आता झोपली आहे. आणि मम्मीचं चालू आहे स्वयंपाक, बटाट्याची भाजी आणि चपात्या. चला आता मस्त गरम गरम जेवण करते. आज मी एकटीच जेवणार आहे, रोज सगळ्यांसोबत जेवत होते, पण आज मला गरम गरम भाजी आणि पोळ्या बनवले जेवण्याची इच्छा झाली, तर म्हटलं गरम गरम खाऊ. तर आज मम्मीने बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली. मम्मीचं चालू आहे इथं तूप बनवायचं काम. साईपासून तूप बनवती मम्मी. तर एवढी सगळी साई साचलेली होती. मम्मी त्यांच्या गाई जास्त आहे, त्यामुळे त्यांची साई पण जास्त पटकन 8 दिवसातच एवढी साचून जाते. मग तूप पण जास्त होतं, आम्हाला देत असते मम्मी तूप. तर हे बघा एवढं सगळं लोण्याचं गोळा निघालाय, लय पटकन निघालं का मम्मी? हां, गरम पाणी केलं का नाही होतं ना. गरम पाणी हां का? फ्रीजमधून काढलं का गरम पाणी घ्यायचं, म्हणजे बघा अशी गोळे गोळे निघते. हा ना, आमच्या लय टाईम लागतो. हे बघा कसा गोळा निघालाय मम्मीच्या याचा. आता मला पण ट्रिक कळली, जेव्हा जास्त गार असतं ना फ्रीजमधली साय. कारण काय होतं, आम्ही पण घरी तूप करतो, आत्या करत असत्या. पण काय माहीत काय आमचं थोडंसं ना असं जास्त वेळ लागतो, त्याला पाणी पण जास्त लागतं. पण आता मला ट्रिक कळली की जेव्हा आपण गार साय काढतो ना फ्रीजमधून, तर त्याच्यात गरम पाणी ओतायचं जेव्हा आपण तूप करतो तेव्हा. आणि जेव्हा आधीच काढून ठेवलेली असती नॉर्मल टेम्परेचरला, तर तिचं जेव्हा नॉर्मल टेम्परेचर झालेलं असतं तिला, तेव्हा थंड पाणी ओतायचं तूप बनवताना. अशी काहीतरी ट्रिक आता मला कळली आहे. आता घरी गेले का तशी करून बघू. कारण आम्ही मागच्या वेळेस तिला आमचं डायरेक्ट मिक्सर बंद पडलं तरी ते पटकन होईना. आत्या खरू टाकल्या त्याला, इतकं पाणी लागायचं त्याला की बस. म्हणजे झालं, पण शेवटच्या भांड्यालाच ते मिक्सर बंद पडलं. त्यामुळं म्हटलं आता नवीन ट्रिक. पहिले अत्यंत काय करायच्या, साईचंच करायच्या डायरेक्ट. जेव्हा ते एकत्र होते ना तेव्हा ती त्यांची ही पद्धत तेव्हा वेगळी होती. आत्ता असं करता येत्या, पण मग आमच्याला जास्त वेळ लागतोय. मग आम्हाला काय वाटलं दुधाचं काही हे असेल किंवा वेगवेगळ्या दुधांमुळे बी होत असेल ना. पण कळलं आता काय करायचं. झी सिनेमावर कोणत्याही शनिवार रविवार असणारा पिक्चर म्हणजे हम आपके है कौन. आणि हा मी कायम बघते. लग्नाच्या आधी जेव्हा जेव्हा हा असायचा आणि टी व्हीवर हम आपके है कौन, विवाह, अजून कोणता घेऊन मी, गीता गोविंदा, अजून हम साथ साथी, हे 4 पिक्चर झी सिनेमा किंवा मॅक्सवर कायम राहायचे ते. याच्यापैकी एक तरी, आणि तो मी बघायचे म्हणजे बघायचे. पाठ झालेली अक्षरशः. त्याच्यात आता माझ्या मम्मीने मला घर झाडायला लावलं. तिनं लय वेळ सांगितलं होतं, पण मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत करीत आत्ता झाडू राहिली.
आता काय 2 दिवस पाहुणार आता माणूस. तिसऱ्या दिवशी कामाला लावी त्या घरची तेव्हा बघ कशी आवडते. काहीच काम नाही सांगितलं, काहीच काम नाही सांगितलं. घर जाण्यात सांगितलं आज सकाळपासून सांगितलं, ते आता चालू राहील. मा म्हणणे काहीच काम नाही सांगितलं पाहिजे. मग घर झाडायचं सोपं आहे ना. मला नाही आवडत घर झाड. मग कपडे काढून आणायचे सोपं ते आहे. बी नाही आवडत मला. पण आता काय झाडू राहिले हिचं घर. झाडणारच नव्हते पण आता झाडू राहिले. त्याच्यात आपण इकडं लोक- काय खाय पुरतं काम करावं झाडणारे मला. का ग बाई त्याच्या ती म्हणती का तो घर नाही झाडलं तर धूळ राहील आणि मग माझे डोळे धुळ जाईल. म्हणलं तू चष्मा घालून बस. आता कायच बोलणार आहे. घेते मी घर झाडू. झालं बाबा घर झाडून एकदा. त्याच्यात मी मम्मी म्हणून राहिली चांगलं झाडलं. तुला जर डाऊट असेल तर तू परत झाडू शकते. मग आता कायच बोलणार आहे. तुला इकडं तिकडं अशी करून झाडीत होती, मला असं वाटलं इकडे लोटलं काय. इकडं घर चांगलं झाडलं. तूच इथं होती त्याच्यामुळे मी तिकडे झाले होते. काम करून असं आहे. आता कायच बोलावं. त्याच्यात आता सुनील हे पाहते मला म्हणून तुला काम सांगू राहिले असं तसं. फक्त घर झाडायचं सांगितलं बाई, दुसरं काहीच नाही सांगितलं. ते बी सकाळपासून सांगितलं तर आता किती वाजले. मी बी नुसतं घरच झाडलं पण मी बी असं करून राहिले जसं मी काम केलं. असं करावं लागत. हे प्रत्येक मुलीला माहीत असं माहेरी आल्यावर असंच राहतं. एक थोडं जरी काम सांगितलं ना तरी त्या कामाचा इतका मोठा भाऊ राहतो ना की बस. आईस्क्रीम तर माझ्यासाठी आणलं होतं पण चोर रेडीच आहे कुठं बी. एक नंबर लगेच वाटीत वतून खायला रेडी. मी सांगितलं पप्पांना. पप्पाच माहीत तरी होता तुला आईस्क्रीम आणली म्हणून. पप्पाच म्हणले काय आणायचं. मला म्हणले ना मग याला कसं काय माहित राहील. मीच म्हणले त्याला आईस्क्रीम का बरं नाही खाल्लं. अगं हा पप्पानं मला आणले म्हणल्यावर तू त्याला सांगणार कस काय नाही. तू तर त्याची आई ना. म्हटलं दादू आईस्क्रीम का बरं नाही खाल्लं. हा मग आईला मुलाची खूप काळजी. मी कालपासून सांगितलं मी खाल्लं नाही ते नाही म्हणली. तू पाहिलं ना कसं राहतं. तू म्हणे मम्मीचा प्रेम लय अवघड. ते कोणाला पण नाही भेटत. अगं सगळे काही मोठी संघटना असेल ना एक नंबर झालेली संघटना ती समजू शकतात की आईचं प्रेम त्यांना किती मिळतं. हे बघ, तू का बरं घेतलं नाही त्यानं काढून तू घेतलं. म्हणली का मी काय त्याला म्हणले रे, मी यांना खायचं का दादू. पण त्याला सांगितलं ना तुम्हाला म्हणली का खायचं का. त्याला दीदीला बोलव आणि आईस्क्रीम खा असं. असं आता खोटं बोलू. नाही का नाही, मी खरंच म्हणत होते का दीदीला बोलव आणि मग घेते काढ तिच्या हाताने दोघांना असं. हा ऐकलं मी. पाटील लागले आईस्क्रीम खायला. शायनिंग तर पाहिली कोणी म्हणून त्यालाच आणलं होतं. दादू कसं आहे रे? हा आली लगेच दादूला विचारायला. दादू कसं आहे रे. जसं मी काही इथं हिचकून घेणार होते. घे ना तुला. माझ्या पप्पानं आणलं मला म्हणतो. पप्पा आणलं पण तो मम्मीने किती तुला कळकळीन सांगितलं लगेच. तिला वाटलं ते तसंच पडत ते कशी कोण देत खाईन. हा आता कालपासून आणलं तू खायचं ना. ते जाऊ दे पण तू मला म्हणली का. चला मी पण खाते आता आईस्क्रीम. आमच्या घरी आज किती पाहुणे आले. आत्या काका काकी आजी आणि आमच्या वहिनी. पदार नाही काय मग काय होत त्याला चालत आता. आणि बा आमचं बाळ हाय कर सांग काय हाय कर सांग. आणू हाय कर. हाय हाय कर ना. हाय कर. हाय कर ना. तिला हंबा सांग. नाही हंबा सापडली. मम्मीकडे पेढा माग मम्मीकडे. आता 2 हॉटेल झाली. इथं MIDC. ए अन्वी इथं MIDC. मला दे ना मला दे बिस्किट मला दे. द्या बाबाला दे. डॉक्टर बाबा तिकडे त्या बाबाला दे. त्या बाबा तिकडं काका त्या बाबा दे. नुसतं असं जर गेलं इथून आणि वर गेलं का या महिन्यात. बाबा घ्या. हो बेटा हो गाडीचा आत्या आज दिला आजी आज दिला आज मध्ये किचन मध्ये तुम्हाला घ्या. चल इकडे चल आज दिला
तिला चपाती खायची. इथं काकांची गाडी ओवळतोय. काकांनी आताच नवीन गाडी घेतली आहे तर गाडी ओवळतोय. मला किशी दे चाल दे किशी दे मला दे ना. असं दे हात बाय 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 हाताने कर बाय बाय अशी कशी कर ना इकडं इकडं हा आता बाय बाय करी बाय 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 जा म्हणा गुड नाईट. जाय म्हणा हात जोडू राहिली ती मला. राम 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 जा म्हणा जा बाय बाय. आम्ही चाललो म्हणा हा जातो. कुठे चालले? घरी चालले का? आत्ताच पाहुणे गेले आणि पाहुण्यांचं बाळच इतकं. पाहुणे म्हणजे माझे काका होते, पप्पांचे मावस भाऊ म्हणजेच माझे काका आजी आत्या, परत आमच्या वहिनी होत्या आणि सानू आणि माझे काका काकी. सानू नाही अन्वी नाव आहे तिचं, तिला अनु म्हणत्या आणि तिचीच बहीण एक सानू. तर माझी कन्फ्युजन होतं पण ती इतकी क्यूट आहे ना की बस. आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता जरा फिरते, थोड्या वेळ शतपावली करते आणि बोरचं पाणी पण चालू आहे. इकडं पप्पां ते तिकडं टाक्या भरत आहे खळ्यात ना. खळ्यात आमचं बोर आहे तर तिथं मोटर चालू केली, ते पाणी इकडं पण पडतं ह्या टाकी तिथं. तर ते पाणी पण चालू आहे, मग त्याच्यावर लक्ष पण देते आणि सोबतच फिरते पण आणि बाहेर मस्त थंड हवा आहे तर भारी वाटतंय.